पण मला लय फॅशनेबल रीला पाठवलेल्या आहेत आणि अर्धी चड्डी अर्धी पॅन्ट अगडम तिकडम फॅशनी जे लपवायला पाहिजे ते लपवलेलं नाहीच आहे. आता सध्याच्या जत्रेमध्ये आपल्याला सगळ्यांना घालून जाता येईल असे कपडे आज आपण बघणार आहोत. असं कुठेतरी नमुना जर त्या जत्रेत गेला आईच्या पात आणि व्हायरल रीलांवरती आपण रिॲक्शन देणार आहोत. व्हायरल बनवा बनवी मध्ये सुरू करूया. ऑलरेडी पिंक हेअर आहे त्याच्यामधूनच ही क्रेझी आहे मला कळलेलं आहे. नेट घातलेलं डायरेक्ट थोबाडावरती आत मेकअप आहे पूर्ण तयार. लिपस्टिक्स वेगवेगळ्या थोबाडांचं एक स्टॉकिंग घातलेलं आहे. त्याच्यावरती जांभळी चड्डी आहे आणि काही जोकरांचे स्कर्ट आहेत. ऍक्च्युली तो स्कर्ट घातलं छानही दिसू शकतो बरं का. पूर्ण आउटफिट लुक झाल्यानंतर कदाचित ते छानही दिसू शकतं. हे तुम्हाला माहिती आहे. सो स्त्री पुरुषाला अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी बायोलॉजिकली सुद्धा निसर्गानं सुद्धा आपला बॉटम हाफ थोडा हेवी असणं त्याचा अर्थ तुम्ही चाइल्ड बेरिंगसाठी म्हणजे कन्सीव्ह करणे आणि हेल्दी बाळांना जन्म घालणे याच्यासाठी तुमचं पेल्विक कंबर खूप छान असावी लागते. तेव्हा त्या स्त्रिया कपड्यांमधून डुंगू मोठा दाखवण्यासाठी मागच्या बाजूला खूप हेवी पॅडिंग असायचं. इतकं की ते आता आपण हसू की अरे काय हे टाईट छोटीशी कंबर दाखवायची. कॉर्सेट्सनं श्वास घेता येत नाही अशा पद्धतीचं. ब्रेस्टना खूप महत्त्व नव्हतं पण तरी ते रिव्हिलिंग असायचे. हे लोक रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. ओके एवढे करून वरती फारच साधा टॉप घातलेला आहे. हे तर म्हणजे घरातलं आई म्हणते जरा बेडशीट बदल बेडवरचं. मी जरा असं कमरेला गुंडाळलं जरा 2-4 बेडशीट तर मी असेच दिसेल. घरातलं पडलेलं चाव्यांचं किचन लागले कानाला. काही क्लिशे ऑफिसेसमध्ये जे टेलिफोन असायचे त्याच्या शेजारी बळच एक फरचा तुकडा ठेवलेला असायचा. ते फक्त इथं पिवळ्या रंगाचे. बास जरा नवीन पोपट हा विनाकारण नेट घातलेले आहे थोबाडावर. नाही दाखवणार थोबाड. सॉक्स थोबाडाला घालणार बेल्ट घालणार गळ्यात. फक्त कुत्र्यांनीच का घालावा. इथे तुम्ही आर्ग्यू नाही करू शकत. बघायचं हसायचं नाही. छान ह एक जी ती आहे ना अरे तात्या विंचूची बाहुली लावली आहे का आवाज. दगड मारणार लोक. तिनं फक्त कुठल्याही आता गावाच्या जत्रा चालू ना उन्हाळ्याच्या तुमची कुठली गावाची जत्रा बित्रा चालू आहे कमेंट बॉक्सवर सांगा. असं कुठेतरी नमुना तर जर त्या जत्रेत गेला आईच्या पात आज्या विद्याचं बघतच राहतील. तर ते कुणाच्या अंगात येईल ते बघून. फडफड्या ऑफकोर्स 499 मी 49 रुपये पण देणार नाही याला. प्लीज तुम्ही अशा टाईट घाणेरड्या रिंकली अशा पॅन्टरी जर पॅन्टीच म्हणतात त्याला पॅन्ट्या जर घालत असाल फडा फडा नुसत्या पॅन्टी आहेत आणि त्या जणू फार रिकाम्या वाटत होत्या. त्याच्यावर टेडीवेअर बिडीवेअर लावल्या अरे इतकं टाईट आहे. ज्या गोष्टींना श्वास घ्यायला पाहिजे ज्या गोष्टी चालाव्यात असं तुम्हाला वाटत असेल भविष्यात त्याही कधीच काम करणार नाही. इतक्या टाईट पॅन्टी घालायच्या नाही. अरे वा नऊवारी मोठीच्या मोठी चंद्रकोर आणि आता तयार होणार आहे. नऊवारी झालेली आहे नेसून. आय थिंक रेडीमेड आहे का. मी काय लावलं मॉइश्चरायझर स्किन प्रिपरेशन चालू आहे. आय डोंट नो दिस क्रीम पण आय थिंक प्रायमर सारखी असावी. फाउंडेशन लावलेलं आहे सगळीकडे. डोळ्यांच्या खाली पण लावलं आहे. ओके हरकत नाही. आणि त्याच्यावरती ओके कॉम्पॅक्ट पावडर लावलेली सेटिंग सारखी. काजळ ओके. किती साध्या साध्या गोष्टींनी पण किती छान लुक तयार कर. हेवी आईज टू हेवी पण कधी कधी खपतात पण ट्रेडिशनल वरती. बघूयात एंड रिझल्ट बघूयात. परत एकदा एक पावडर लावलेली आहे. लिपस्टिक आणि डोळ्यांवरती फोकस आहे. अंडर आईज काही कव्हर नाहीत केलेले. ब्युटिफुल. शिंका येतात नथ घालताना बहुतेक. बिटा बिटा काढलेल्या आहेत खणखणी आहेत. हिरवा चुडा हा 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 हा. केस मोकळे सोडले बांधले तरी ती गोड दिसते. छान आहे. सी खूप छोट्या छोट्या लोकल छान छान प्रॉडक्ट्समधून सुद्धा किती मस्त तो लुक तयार होतोय. मला ती ठसठशीत चंद्रकोर सगळ्यात जास्त आवडली. आपल्याला उगाच असं वाटतं की नऊवारी म्हणजे आता आपण ती प्रॉपर नेसलीच पाहिजे असं अजिबात नाही आहे. रेडीमेड नऊवारीना स्वतः तयार होणं हा जो प्रकार आहे ना तो खूप लवकर करता येतो. खूप बेसिक बिगिनर लेवलचा हा मेकअप आहे. थोडासा अंडर आईज पण थोडेसे कव्हर केले. थोडासा ब्लश असेल म्हणजे किंवा ब्लश वेगळा विकत घेण्याची गरज आहे. लिपस्टिकच तुमचा ब्लश म्हणून चालू शकतो. जसं आज मी जो ब्लश आहे तेच आय शॅडो म्हणून वापरलं. असे प्रकार मल्टिपल यूज केल्यानं पूर्ण कोहेसिव्ह आणि छान मेकअप दिसतो. इतके लांब केस एक्सटेन्शन आणि ऑलरेडी तिचे केस खूप मोठे आहेत. ते का विंचरले एवढे करून जर ब्रा आणि जीन्सच घालायची होती तर. टोपी लावलेली आहे टॉप म्हणून आवडलेलं आहे. उद्या सॉक्सची पॅन्ट होईल मस्त. बेल्ट आणि एवढं करून डुंगणं उघडी आहेत. वाव जे लपवायला पाहिजे ते लपवलेलं नाहीच आहे. एक वेगळी जागा भरणे आणि काही जागा दाखवणे असं एक गॅरेजचं साहित्य आणून तयार केलेलं सगळं कानातलं गळ्यातलं हेडफोन्स घालून. ओके
आणि ती हॉर्सची शेपटी लावलेली आहे, ती ढुंगणातून मागे बाहेर येते आणि एक बदक बूट्स आहेत. आवड्या मेरे को. हे मला युजलेस कपडे आणि युजलेस विंटेज हेअरकट नकोय मला. मेरे को चाहिए ड्रामा लाईफ में. व्हाईट सूट, गेट रेडी विथ मी. मेकअप झालेला आहे, केस खूप छान झालेले आहेत, सूट घातलेला आहे, सँडल्स आणि कानातले आणि छान छान रिंग्स वगैरे, ज्वेलरीनं, एथनिक वेअर आणि ज्वेलरी. बिंदीनं किती गोड दिसते. परफ्यूम, दुपट्टा छानसा, पोटली. येस, आता दुपट्टा फक्त वेगळ्या पद्धतीनं घेतला. असा तो जो साधा आहे तो तर आता फॅशनमध्ये नाहीच आहे. एका बाजूला सुद्धा कॅरी करता येतो. आपल्या वजन आणि उंचीपेक्षा तो दुपट्ट्याचा बोंगा खूप जास्त असतो. अशा वेळेला मागून दुपट्टा घेणं आणि पुढच्या बाजूला जास्त पडणं आणि असं छान हात कॅरी करणं, त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल घेऊ शकता किंवा पोटली, खूप एलिगंट वाटतं. खूप साधा ड्रेस आहे, ब्लो ड्राईड, केस प्रॉपर हेअर स्टायलिंग केलेलं आहे, मेकअप फुल ऑन फुल फेस ग्लॅम मेकअप आहे, कानातले वगैरे झुमके, नेल्स डन आहे, त्याच्यानंतर रिंग्स आहेत, बिग रिंग्स आहेत. ह्या सगळ्यांना तो साधा पांढरा पंजाबी ड्रेस आपण ज्याला म्हणतो ना, तो सुद्धा किती ग्लॅमरस दिसायला लागतो. अथांगाची खेळणी जर मी एकत्र घातली अंगामध्ये तर काय होईल, सगळे सॉफ्ट टॉईज गुंडाळल्यानंतर मी कशी दिसेन, तर अशी दिसेन मी. आवडलेलं आहे मला. हे असं स्नेक इन्स्पायर्ड वेटोळ्याचं घातलेलं आहे. ओके, दॅट्स फॅशन. प्रिंटेड माझ्या उंचीचे बूट्स आहेत, हे पॅन्ट बूट्स असं काहीतरी त्याला म्हणतात, अटॅच पॅन्ट. याच्यात चड्डी पण आहे. ओके, सगळं एकत्र. चित्त्याची चड्डी, पॅन्ट, झेब्रा पण वाटतोय हा. आणि मागून एक त्याला तरी सुद्धा फट असावी. महत्वाच्या गोष्टी बाहेर जाणे, हो की नाही, यासाठी एक झेब्रा लुकिंग पॅन्ट चड्डी मिक्स बूट आहे आणि ते घातलेलं एवढं करून मागच्या बाजूला एक फट आहे. तमाम जनता आहे जे व्हिडिओज बघतात, चॅनलला सबस्क्राईब पण करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मेकिंग दिस द इन्स्टा लिफ्ट टेप्स इमिजिएटली रिमूव्ह युअर सेल्युलाइट. बर बाईको, ते सेल्युलाइट लपवण्यासाठी इतक्या मोठ्या मोठ्या अनकम्फर्टेबल टेपा लावलेल्या आहेत. सो ओढलं गेलेलं आहे आणि वरती माय गॉड, इफ इट इज दॅट अनकम्फर्टेबल. साधं तुम्ही खूप घट्ट घड्याळ जर घातलं तर तुमचं रक्त साकळतं. हेअरबँड जर मनगटाला राहिला तरी सुद्धा रक्त साकळतं. जर हे कम्फर्टेबल असेल काहीच हरकत नाही, कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की सेल्युलाइट्स दिसतात. सेल्युलाइट्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, जेव्हा तुमचे फॅट्सचे छोटे छोटे टेक्स्चर बाहेरच्या त्वचेवरून सुद्धा दिसायला लागतात आतल्या फॅट्स, तर ते वाईट नाही आहेत. टेक्स्चर्ड स्किन, स्ट्रेच मार्क्स, तिळं, पिंपल्स, रिंकल्स, पांढरे केस, हे सगळं आपल्या आयुष्याचा जगण्याचा भाग आहे. या टेप्समुळे तुम्हाला तुमची स्किन तिथं गुदमरून जात नाहीये ना, काळी निळी पडत नाहीये ना, तुम्हाला बसता उठताच नाही आलं तर ते फॅशनी करून उपयोग काय. कपडे खाणं घातलं जातंय की काही नाही. खरंच की खोटा ब्रेड आहे तो. इज इट अ पर्स? इट्स अ पर्स. आणि त्याच्यात हेच घालून जायचं पॅरिस फॅशन वीकला. माय गॉड, आय हॅव नथिंग टू से. I have something to say. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. फूड इन्स्पायर्ड फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी येत जातात बरं का. म्हणजे ना, मध्यंतरी खूप छान वडापावची पर्स आलेली, बर्गर्सच्या ॲक्सेसरीज येतात. इवन तुम्ही बघितलंय का, फिशचे पेंडंट्स असतात, कानातले असतात. पण हे क्रेझी लेवलला महागाची जी पर्स आहे, आता त्याच्यामध्ये ऍक्च्युली फक्त तो बनच बसेल. हे काय, नेवर हॅव टू ट्रेन लेग्स अगेन. आई ग, खोटे लेग्स असतात तसे. किती खरे वाटतायत ते हालतायत, चालताना कळतं की ते फडफडेश काहीतरी खात. हे असे प्रोस्थेटिक्सच वापरले जातात फिल्म्स आणि याच्या दरम्यान. नेवर हॅव टू ट्रेन माय लेग्स अगेन म्हणे. पण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला फिल्म्समध्ये जे लांबून ॲब्स दिसतात किंवा कित्येक वेळेला वेटचं जे ट्रान्सफॉर्मेशन दाखवतात, तर हे सगळे अशा पद्धतीच्या मटेरियल पासून बनवले असतात, लेटेक्स वगैरे सारख्या. अरे, अर्धी चड्डी, अर्धी पॅन्ट, अर्धा पाय घरी, अर्धा पाय ऑफिसमध्ये, त्यावर स्टारवाले आणि हिल्स. एका बाजूला मी कॉलेजला, एका बाजूला मी ऑफिस पणला जाऊ शकतोय. काय निघेल. ऑफकोर्स दिस इज नॉट प्रॅक्टिकल. आणि म्हणूनच फॅशनच्या जगामध्ये 2 ते 3 प्रकारे त्याला नावं आहेत. एक म्हणजे अवनगार्ड. अवनगार्ड याचा अर्थच असा की खूप क्रेझी काहीतरी करायचं. एक असतं की फॅशन डिझायनर्स त्यांची क्रिएटिव्हिटी खूप दाखवतात, खूप क्रेझी एक्सपेरिमेंट्स रॅम्प वॉकवरती न्यू कलेक्शन्समध्ये काढणं. पण एका बाजूला गोष्टी वेरेबल होताना, म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात ते कपडे घालण्यासाठी त्याची प्रॅक्टिकॅलिटी, त्याचं अफोर्डेबिलिटी, म्हणजे उदाहरणार्थ खूप क्रेझी पफ स्लीव्स असतील तर ते बिगर पफ स्लीव्सचं त्याचं वेरेबिलिटीचं व्हर्जन आपल्यापर्यंत येतं आणि त्याचा ट्रेंड सुरू होतो. ओके, ट्राईंग अजून एक ट्रेंड, टॉप उलटा घालायचा. नॉट बॅड, छान दिसलं, ॲक्च्युली चांगलं दिसलं. तसे टॉप्स असायला पाहिजेत. पण नाईस.
हे छान दिसलं. आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच कुठून शो नाहीये ना, सो त्याच्यामुळे तुम्ही कवर्ड आहात, तुम्ही कॉन्फिडंट आहात आणि ऍक्च्युली अशा पद्धतीचे विकट टॉप्स पण मिळतात, त्यामुळे छान आहे. काका एवढेच आहेत, पॅन्ट 4 काका बसतील त्याच्यात अशी आहे. बांधलेला आहे तरी सुद्धा ओके, छान दिसतंय. आय टेक इट बॅक. द बॅगी लूज पॅन्ट इज गुड. त्याच्यात काय साईजच नसते. ओके, असं गुंडाळत हळूहळू एक एक बेल्ट आणि त्याला पुलअप सिस्टीम आहे, त्याच्यानंतर ते सगळं खेचता येतं. जिथे जिथे रिकामा बोंगा आहे तो ताणून छान एकावरती एक बसतोय. फंक्शनल पॅन्ट आहे ती, त्याच्यामुळे त्याच्यात साईज नसणं बरोबर आहे. रॅप राऊंड सारखं रॅपिंग टाईंग प्रकार आहे त्याच्यात, म्हणजे बांधत असं. जसं आपण सोगा, धोतर, ड्रेपिंग पद्धत असतं ना, तसं याला ड्रेपिंग पॅन्ट्स म्हणतात. आणि त्याच्यावरती अशाच पद्धतीचा अतिशय लूज शर्ट आहे. नाईस. पुरुषांच्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप कमी प्रयोग होतात, त्याच्यामुळे मला जे लोक प्रयोग करतात ना, वेगवेगळ्या शेप्स, वेगवेगळे कलर्स, अशी मुलं पुरुष जे प्रयोग करतात ते मला खूप आवडतं. ओके, गेट रेडी विथ मी. इंडियन वेडिंग. ओके, फॉरेनर्स आर गोईंग फॉर इंडियन वेडिंग. ओके, लेन्सेस आर इन आणि ब्लाऊज खूप सुंदर आहे. ब्युटिफुल मेकअप, न्यूड असा मोव्ह कलरचा. ओ, रेडीमेड साडी आहे. चेन आणि हुक असते आणि फक्त पदर रिकामा आहे आणि तो फक्त गोल फिरवून टाकायचा. प्रिटी असे ते कॉकटेल्स किंवा रिसेप्शन वेडिंगसाठीचे खूप छान दिसतात. आणि प्लस त्याला सगळीकडे फ्रिल पण आहे, त्यामुळे त्याला ग्लॅमरस हे आलं आहे. मॉडर्न, थोडीशी ट्रेडिशनल, म्हणजे नॉर्थकडची ज्वेलरी खूप छान दिसणार. चोकर, बिंदी, साईड पार्टिंगमध्ये बिंदी केसांच्या आतून घेतलेली आहे. कमाल. ओ, बेल्ट पण आहे त्याचा. असे खूप रेडीमेड साड्या आता डिझायनर पण येतात, असं पण छान दिसतंय. बेल्ट लावला तरी छान दिसेल. कर्ल्स, हेअर, मेकअप खूप ऑन पॉइंट आहे. कमाल, अप्रतिम लुक. आता हा अशा पद्धतीचा जो वेडिंग लुक आहे ना, न्यूट्रल बेज असे जे टोन्स आहेत ते निवडायचे आणि प्लस त्याला असं कॉकटेल रिसेप्शनवाली साडी करायची. मेकअप सुद्धा मिनिमल न्यूड असाच ठेवायचा, ज्याला मोनोक्रोमॅटिक असं म्हणतात, एकसंध एका रंगाचं. असं फॉरेनर्सना ते खूप आवडतं, कारण त्यांचे सगळे पॅलेट्स खूप असे ब्राईट कलर्सचे नसतात ना, सगळे न्यूड्स, न्यूट्रल, म्युटेड कलर्सचे असतात, त्यामुळे ते तिला कॅरी पण छान करता येतं. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये काय व्हायरल होईल हे अजिबात सांगता येत नाही. ते पण सगळं आपल्याला बघायला मजा येतच असते. कोणते ट्रेंड्स हे आपल्याला लागू होतात त्याचा अभ्यास करावा का, स्किन केअर, मेकअप, वेगवेगळे मास्क, वेगवेगळे स्किन केअरच्या ट्रीटमेंट्स, कपडे, साड्या, इंडियन फॅशन, सगळ्यावरती आपण असंच व्हायरल बनवाबनवीमध्ये रिॲक्शन देणार आहोत. आजच्या व्हिडिओमधला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली अतरंगी रील कोणती किंवा ट्रेंड कोणता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी वेगवेगळ्या कोणत्या रील्सवरती आपण एकत्र धमाल करून रिॲक्ट करायचे आहेत, त्यासाठी मला इंस्टाग्रामवरती, इथे हँडल तुम्हाला दिसत असेल, लगेचच वेगवेगळे रील्स फॉरवर्ड करा की ज्याच्यामुळे आपण इथे एकत्र त्याची मजा घेऊ शकू. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.